नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आपण जन्मभर भक्ती करत असतो, मंदिरात जातो, उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, परंतु मनाला समाधान मिळत नाही. पुण्यातील विनोद हरिनाथ सोनी यांनी देखील लहानपणापासूनच विविध देवी देवतांची भक्ती केली. हनुमान चालीसा पठण केली, गणपती स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. परंतु तरी देखील त्यांच्या मनात एक शून्य होता, एक शोध होता. परमात्मा यांचा खरा मार्ग कोणता? या शोधात असताना त्यांना संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक मिळाले. पहिल्या वाचनातच त्यांनी कबीर परमेश्वरजी यांचे सत्य ओळखले. सुरुवातीला केवळ संकटांमधून मुक्त होण्यासाठी त्यांनी कबीर साहेब यांचे स्मरण केले आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचे संकट दूर होत गेले. शेवटी जेव्हा एका मोठ्या संकटातून त्यांची सुटका झाली, तेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांचे संपूर्ण जीवन बदलले. आईला कॅन्सर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. ऑपरेशनसाठी वेळ नव्हता. केमोथेरपीसाठी लाखो रुपयांची गरज होती. संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं. शेवटी आईनेही संत रामपालजी महाराज यांची शरण स्वीकारली. डॉक्टरांनी जिथे आशा सोडली होती, तिथे संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने केवळ ऑपरेशनद्वारे गाठ काढण्यात आली आणि चमत्कार असा की केमोथेरपीची गरजच भासली नाही. आज विनोद सोनी यांचा संपूर्ण परिवार नशामुक्त, मांसाहार मुक्त आहे. त्यांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शांती मिळाली आहे. ते सांगतात, संत रामपालजी महाराज यांचा ज्ञानमार्ग संपूर्ण शास्त्र सिद्ध आहे. तो प्रत्येकाने ऐकायला हवा, समजून घ्यायला हवा आणि जीवन बदलून टाकणाऱ्या या भक्तीचा अनुभव घ्यायला हवा. तर ऐकूया त्यांच्या जीवनातील हा विलक्षण प्रवास त्यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विनोद हरिनाथ सोनी. आपण कुठून आलात? थेरगाव, पिंपरी चिंचवड, तालुका मुळशी, पुणे जिल्हा. आपला व्यवसाय काय आहे? सर, आपल्या हिंजवडीमध्ये एक फार्मा कंपनी एमक्युअर फार्मास्युटिकल, तिथं मी काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16 नोव्हेंबर 2012 संत रामपालजी महाराजांची दया माझ्यावरती झाली व त्या दिवशी माझा आध्यात्मिक जन्म झाला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, आपल्या समाजात जे काही पारंपरिक भक्ती चालतात ते सगळे भक्ती आमचे घरचे आणि आम्ही करत होतो. वेगवेगळ्या देवी देवतांची भक्ती करणे. आमचे घरात जे देवारा होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे देवी देवतांचे मूर्ती व फोटोज होते. तर त्या मूर्ती व फोटोसमोर दिवा लावणे व अगरबत्ती लावणे, सकाळ संध्याकाळ आणि आरती करणे अशी भक्ती आम्ही करत होतो. त्या व्यतिरिक्त मी लहानपणापासूनच हनुमानजीचा भक्त होतो. तर मी हनुमान चालीसा पाठ केली होती. तर ते हनुमान चालीसा सकाळ संध्याकाळ दिवस रात मला जसा वेळ भेटेल तसं मी ते हनुमान चालीसा वाचत असायचो. त्या व्यतिरिक्त शाळेत जाताना आमच्या रस्त्यामध्ये काही मंदिरं असायचे. आपलं चिंचवडमध्ये गणपतीचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे, मोरया गोसावी मंदिर. तर तिथे जाऊन मंदिरांची प्रदक्षिणा करणे, आरती करणे, आरतीमध्ये सहभागी होणे आणि फुलं अर्पण करणे, असे महाप्रसादचा भोग घेणे, अशा प्रकारची भक्ती आम्ही तिथे करत होतो. आणि येताना मग हनुमानचं मंदिर, कृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर, ह्या सगळ्या मंदिरात आम्ही देवी दर्शन करायला जायचो. तिथली प्रदक्षिणा करणे, दानधर्म करणे, अशी भक्ती आम्ही करत होतो. आणि वार्षिक जे काही उत्सव असतात ते सगळे आम्ही मनापासून साजरा करायचो. दिवाळी, होळी, दसरा, गणेश चतुर्थी असे सगळे उत्सव आम्ही साजरा करत होतो. गणेश चतुर्थीच्या वेळेस आम्ही खूप जोरशोराने किंवा गाजत वाजत गणपतीची मूर्तीची स्थापना करायचो. मग त्याला खूप सजावटी करायचो. मग सकाळ संध्याकाळची आरती, प्रसाद वाटणे अशी भक्ती करून मग शेवटी 9व्या दिवशी गणपतीचं विसर्जन करून आम्ही अशी गणपतीची भक्ती करत होतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा कॉलेजमध्ये मी गेलो तर त्या कॉलेजमध्ये जाताना मित्रांबरोबर शिर्डी, शिरगाव, आळंदीची वारी असे विविध प्रकारची भक्ती आम्ही करत होतो. देवी देवतांचे दर्शन करणे अशी भक्ती आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक भक्तिविधी आहे, जसं की मंदिरात जाणे, देवी देवतांची पूजा करणे, उपवास करणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व भक्तिविधी आपण करत होतात. आणि खास करून आज आपण पुण्यामधून आहात आणि पुण्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर आपण गणेशोत्सवातसुद्धा सक्रिय सहभाग होतोय आणि गणपतीची स्थापना करणे, त्यांची मनोभावाने पूजा करणे, त्याचप्रमाणे 9व्या दिवशी त्यांचं विसर्जन करणे, या सर्व जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही सण आहेत, जे काही उत्सव आहेत, हे आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात?
हे सगळे भक्ती साधना करत असताना सुद्धा मला कुठलंही आध्यात्मिक किंवा मानसिक संतुष्टी नव्हती. मी लहानपणापासूनच परमात्माची शोध करत होतो, तर म्हटलं मला कुठलंही आध्यात्मिक शांती भेटली नव्हती. त्यामुळेच माझी ही खोज चालू होती. आणि त्यावेळेस माझा एक मित्र होता, तर मी आणि माझा मित्र त्याच्या घरी जाऊन परमात्माची चर्चा करायचो. सगळे देवीदेवतांच्या भक्ती मार्गाबद्दल आम्ही चर्चा करायचो. त्याच रूमच्या शेजारी पण माझे मित्राचे वडील आणि संत रामपालजी महाराजांचे एक शिष्य होते. ते संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात त्याच्याबद्दल चर्चा करायचे. तर त्या भगतजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मग असे काही दिवस निघून गेले, तर माझ्या मित्रांनी मला संत रामपालजी महाराजांची एक सुप्रसिद्ध पुस्तक ज्ञानगंगा अशी हे पुस्तक मला दिलं आणि ते पुस्तक मला वाचायला सांगितलं. मी पुस्तक थोडंसं वाचून बघितलं, तर त्याच्यामध्ये कविवर साहेबांचं नाव होतं. तर ते मला खूप आवडलं, कारण की आम्हाला लहानपणापासून कबीर साहेबांचे दोहे होते आणि ते आमचे एक आवडते कवी होते. तर त्यामुळे मी ते पुस्तक लगेच घेतली आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचल्यानंतर मला अशा 2 गोष्टी कळल्या की कबीर साहेब पूर्ण परमेश्वर आहे. आणि दुसरी गोष्ट मी अशी नोट केली की जेव्हा पण आपल्यावरती काही संकट येतात, तेव्हा जर आपण पूर्ण परमात्मा कबीर साहेबाचं स्मरण केलं, त्यावेळेस ते संकट दूर होतात. तर हे 2 गोष्टी मी नोट केले होते आणि मी असा विचार केला की ठीक आहे, आपल्या लाईफमध्ये पण कधी काही अडचण आली तर आपण परमात्माचं स्मरण करू आणि ट्राय करून बघू की हे शक्य खरं आहे का. तर असं करत करत मग काही दिवस निघून गेले. तर माझ्यावरती काही संकट यायचे, तर मी कबीर साहेबांचं नाव घ्यायचो की परमात्मा माझंही संकट दूर करा, मी तुमच्या शरणात येईल. तर तेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. असे करत करत खूप दिवस निघून गेले. मग शेवटी अशी सिच्युएशन आली की मी एका खूप मोठ्या संकटात फसलो. आणि त्यावेळेस मला स्वतःची लाज वाटत होते, कारण की बरंच वेळा मी असं सांगून पण हे त्यांच्या शरणामध्ये गेलो नव्हतो. तर त्यावेळेस ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर मी तिथं मग म्हणलं की आता हे खूप म्हणजे मोठी शक्ती आहे, तर आपण आता पळू शकत नाही दुसरीकडं. तर मी शेवटी ते मग मित्राला फोन करून मग ते भगतजींचा नंबर घेऊन मग असे करून मी परमात्माचं संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनची जी काही आपण भक्तिविधी करत होतात, जी काही पारंपरिक भक्तिसाधना आपण करत होतात, त्यातनं आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान लाभत नव्हतं आणि आपण परमेश्वर प्राप्तीसाठी खोजत होतात की परमेश्वर कोण आहे, त्यासाठी आपला शोध चालू होता. आणि अशातच आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती कळाली आणि आपण त्या फक्त नामासाठी आपण मनामधून असा विचार करायचे की आपल्यावर जे काही संकट येत आहे, ते संकटपासून आपल्याला निवारण करायचं असेल तर आपण ते फक्त परमेश्वराला एक मनापासून आराधना करायचे, तर आपलं संकट हे पूर्णपणे दूर व्हायचं. परंतु आपण त्यावेळेस नामदीक्षा घेतली नव्हती. पण जेव्हा आपल्याला कळालं की नाही, आपण चुकीचं करत आहोत, आपल्याला खरंच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, लहानपणापासून जसं मी सांगितलं की मला परमात्म्याची आवड होती, तर ते मला एक आध्यात्मिक आणि मानसिक संतुष्टी झाली. आणि संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा हे जे सुप्रसिद्ध पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप विविध शास्त्रांचे प्रमाण दिलेलं आहे की तो पूर्ण परमेश्वर कोण आहे, त्याची यथार्थ भक्तिविधी काय आहे. हे सगळं प्रमाण बघितल्यानंतर मी आध्यात्मिकपणे संतुष्ट झालो की हां, हे खरं ज्ञान आहे आणि सगळं शास्त्र प्रमाणित आहे. सगळ्या शास्त्रांतून मेल करून बघितलं, गीतांमध्ये, वेदांमध्ये, कुराण शरीफ, बायबल, गुरु ग्रंथ साहेब सगळ्यांमध्ये ते प्रमाण होते. सृष्टीची रचना कशी झाली, पूर्ण परमेश्वर कोण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटल्यानंतर मी अजून संतुष्ट झालो. आणि मग हे सगळं मानसिक संतुष्टी झाली, हे मला एक आध्यात्मिक लाभ झाला. व त्याच्यानंतर आमच्या घरात खूप मांसाहार व्हायचं, तर ते नामदीक्षा घेतल्यानंतर हे सगळं मांसाहार बंद झाला. माझे वडील हे काय व्यसन करत होते, तंबाखू किंवा गुटखा, तर ते वडिलांनी नामदीक्षा घेतल्यानंतर ते पण ही सोडून दिलं. असं करून आमचं जे घर आहे ते व्यसनमुक्त, मांसाहारमुक्त असं झालं. आणि आता घरात परमात्माचा सत्संग चालतो, त्यामुळे घरात एक शांती असते. दुसरा एक आध्यात्मिक लाभ असा झाला, माझ्या घरात आई सोडून सगळ्यांनी नामदीक्षा घेतली होती. तर आईना आम्ही बऱ्याच वेळा सांगायचो की गुरुजींकडनं नामदीक्षा घ्या, तर सगळे त्रास बरे होते, सगळे दुःख निघून जातील. तर त्यावेळेस ते काही बोलायचे नाही, पण नामदीक्षा पण घ्यायची नाही. तर असं मी बऱ्याच वेळा परमात्मा संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली होती की आईला पण शरणात घ्या. तर एक वेळ असं झालं की आईला थोडा पोटात त्रास व्हायला लागला. तर 2-4 दिवसानंतर 2-3 दिवस त्यांनी ॲसिडिटीची गोळी घेतली अशी, पण तो काय त्रास बरा झाला नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आईला घेऊन एका क्लिनिकमध्ये गेलो. तर ते लेडीज जे डॉक्टर होते, त्यांनी पोटात असं थोडंसं कडकपणा त्यांना जाणवला. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही एकदा सोनोग्राफी करून घ्या. पण आईला आधी कुठलाही आजार नव्हता, त्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्स होतो की असा काही आजार नसेल मोठा, त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. मग परत 2 दिवसानंतर आईचा काही त्रास बरा झाला नाही, तर त्यामुळे आम्ही दुसऱ्या क्लिनिकमध्ये गेलो.
तर त्यांनी पण हेच सजेस्ट केलं की तुम्ही एकदा सोनोग्राफी करून घ्या, खूप सिरियस असू शकतो. तर आम्ही डायग्नोसिस सेंटरला गेलो. तर तिथं सोनोग्राफी केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पोटात एक खूप मोठी गाठ आहे, जी मे बी कॅन्सरची असू शकते. तर त्यावेळेस थोडं आम्हाला भीती वाटली. तर पिंपरी चिंचवडमध्ये जे सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे DY पाटील, तर तिथं गेल्यानंतर आम्ही आईला ॲडमिट केलं. तर तेव्हा त्यांनी चेकिंग केलं. तर तेव्हा त्यांनी डायरेक्टली सांगितलं की हे कॅन्सरची खूप मोठी गाठ आहे आणि ते कॅन्सर असं असू शकतं की ते डे बाय डे वाढत जाईल, म्हणजे दिवसांदिवसां त्याची गाठ वाढत जाईल, ते पूर्ण बॉडीमध्ये पण पसरू शकते. तर त्यांनी असं सांगितलं आम्हाला. तर आम्ही ठीक आहे, मग आमच्याकडं ऑपरेशनशिवाय काही पर्याय नव्हता. तर आम्ही आईला सांगितलं की ठीक आहे ऑपरेशन करावं लागेल. तर आई काही नाही म्हणले. मग आम्ही डॉक्टरांना सांगितलं की ठीक आहे ऑपरेशन करा. पण ते म्हणले की ऑपरेशन स्टार्ट करायच्या आधी थोडे काही हे चेकअप्स ते करावं लागेल. तर त्याला 1 आठवडा जाईल. 1 आठवड्यानंतर ते ऑपरेशन होईल. तर आमचे घरचे घाबरले होते की दिवसेंदिवस ते ट्यूमर वाढत चाललं. आईचं पोट पण खूप पुढं आलं होतं. तर त्यामुळे आम्हाला खूप भीती होती की पुढच्या दिवशी काय होईल, आम्हाला हे पण खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही खूप घाबरलेलो होतो. मग 1 आठवडा आम्ही थांबू शकत नव्हतो. तर मग आई स्वतःहून बाहेर आली आणि म्हणली की मला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन द्या. तर मग मी खूप खुश झालो. आणि मग पुढच्या दिवशी संत रामपालजी महाराजांचा सत्संग होता. तर तिथं आईला घेऊन गेलो. मग तिथं आईने संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. मग त्याच्यानंतर आमच्याकडं आर्थिक समस्या होती. त्यावेळेस आमच्याकडनं हे प्रश्न होता की आईला गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिट करायचं का प्रायव्हेटमध्ये, कारण की प्रायव्हेटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. मग असं थोडा विचार करता करता मग परमात्माची दयेने एका मित्राला फोन केला. तर तो मला ठीक आहे, आपल्या ओळखीचा, म्हणजे तो स्वतः तिथं काम करतो. तर त्यांनी सजेस्ट केला की त्यांच्या इथे ॲडमिट करायला. मग त्यांच्या इथे ॲडमिट केल्यानंतर मग परत त्यांनी सोनोग्राफी केली, CT स्कॅन केलं आणि CA-135 अशी टेस्ट केल्यानंतर हे शुअर झालं, हे कन्फर्म झालं की त्यांना आईला कॅन्सर आहे आणि ते मॅलिग्नंट कॅन्सर आहे, जे बॉडीमध्ये पसरत राहतो. तर असं जाणून घेतल्यानंतर आम्हाला थोडंसं दुःख वाटलं. मग परत संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितलं की ते खूप लास्ट स्टेजला आहे, 3rd स्टेजला आहे. तर आता चान्सेस खूप कमी आहे. ते म्हणले ऑपरेशन करण्यापेक्षा तुम्ही त्यांना घरी घेऊन जावा आणि जितके दिवस राहिलेले त्यांची सेवा करा, असं बोलले ते. तर मी, माझा भाऊ आणि माझे वडील तिघं बसून तिथं रडत होते. मग मी एका भगतमतीनं फोन केला. तर ते म्हणले की ठीक आहे, आपण गुरुजींना प्रार्थना लावू. तर गुरुजींना प्रार्थना केल्यानंतर तिथून असा आदेश आला की गुरुजी संत रामपालजी महाराज म्हणले की जे डॉक्टर जे काय म्हणते तसं करा आणि जे काय होईल ते आपल्या चांगल्यासाठी होईल. तर ते ऐकून थोडा धीर आलं. मग ते डॉक्टर म्हणले की ठीक आहे, एक कॅन्सर स्पेशलिस्ट आहे, तो आईला पाहू शकतो. मग ते एकदा आईला बघून गेले. पण ते पण म्हणले की 1 आठवड्यानंतर हे होईल, ऑपरेशन होईल, कारण की जे ट्यूमर आहे, जे गाठ आहे, त्याची एक टेस्टिंग करून बायोप्सी करून त्याला हे करावं लागेल, त्याचा ॲनालिसिस करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग त्याचं ऑपरेशन केलं जाईल. असं करून 1 आठवडा लागेल. परत तेच प्रश्न होता की 1 आठवडा आम्ही थांबू शकत नाही, पुढच्या दिवशी काय होईल आम्हाला माहीत नव्हतं. मग मी आणि माझा भाऊ रडत ते डॉक्टर, म्हणजे कॅन्सर स्पेशलिस्ट जे आहे राकेश पवार, त्यांच्याकडे गेलो. मग त्यांच्याशी थोडं आम्ही डिस्कस केलं. तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, आपण 2-3 दिवसानंतर आईचं ऑपरेशन करू शकतो. तर ठीक आहे म्हणलं. कुठे 1 आठवडा होतं, तर 2-3 दिवसानंतर करते, तर ठीक आहे. मग त्यांनी सगळं ऑपरेशनचं डेट हे सगळं फिक्स केलं. ऑपरेशन करताना त्यांनी सगळं डिक्लेरेशन दिलं की ऑपरेशन करताना असं पण असू शकतं की पूर्ण जे गाठ आहे ते पूर्ण बॉडीमध्ये पसरलेले असेल, तर ते ऑपरेशन करता येणार नाही, ऑपरेशनमध्ये सोडावं लागेल. आणि असं पण असू शकतं की ते पेशंटचा जीव पण जाऊ शकतो, अशी पण शक्यता त्यांनी दाखवली. तर परत आम्ही गुरुजींना प्रार्थना लावली की गुरुजी, खूप मोठं ऑपरेशन आहे, रिस्क खूप आहे. तर गुरुजीचा संत रामपालजी महाराजांचा आदेश आला की डॉक्टर जे काय म्हणते तसं करा, जे काय होईल ते आपल्या चांगल्यासाठी होईल. तर ठीक आहे. मग गुरुजींचा हे आदेश ऐकून आम्ही पुढे गेलो. मग असं करत करत ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि डॉक्टरांनी शेवटी दाखवलं की 3.5 किलोची गाठ होती आणि आईचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं संत रामपालजी महाराजांच्या दयेने. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या आईला पोटासंदर्भात आजार जडला होता आणि त्यासाठी आपण डॉक्टरांची उपचार पण घेत होते. मला असं विचारायचं आहे की जो काही आपल्या आईला जो आजार जडला होता, त्यासाठी आपण काही जे टेस्ट केले होते, ते टेस्ट रिपोर्ट दर्शकांना बघावयास मिळतील का? हो सर, मी आपल्या जवळ जे एक अक्षय नर्सिंग होम आहे तिथं आईला रेफर केलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितलं होतं. त्याचे रिपोर्ट्स मी आणलेले आहे, मी आपल्याला दाखवतो. हे अक्षय नर्सिंग होमचे रिपोर्ट्स आहे, जे ऑपरेशनच्या आधी जे आईचं जे सोनोग्राफी केलं होतं त्याच्यामध्ये आपण बघू शकता. हे रिपोर्ट्स आहे आणि हे त्याचं CT स्कॅनचं इमेजेस आहे.
त्याच्यामध्ये ते गाठ दिसून येते की त्यांना एक मोठी गाठ होते. आता आपण जे काही रिपोर्ट दाखवलं त्यातून असं दिसून येत आहे की आपल्या आईला पोटामध्ये एक गाठ झालेली आहे आणि ती गाठ कॅन्सरची गाठ आहे. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली आणि त्यांनी जो आपल्याला आदेश दिला, तर त्यानंतर आपल्या आईच्या प्रकृतीमध्ये काही फरक जाणवला का? हो सर, जेव्हा संत रामपालजी महाराजांचा आदेश असा आला की आपल्याला जे मंत्र दिले आहेत त्या मंत्राचं सुमिरन करत राहा, जे काही गुरुजींनी भक्तिविधी दिलेले 3 टाईमची आरती, मंत्र, सुमिरन, तर ते आई कंटिन्यू करत होते. त्याच्याने खूप लाभ झाला आणि आईचं ते निदान सक्सेसफुल झालं. आणि आता मी आपल्याला रिपोर्ट दाखवतो ज्याच्यामध्ये ते रिपोर्ट नील आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही ट्यूमर दाखवत नाही आहे. हे ऑपरेशनच्या नंतरची रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स नील आहेत आणि हे त्याच्या सोनोग्राफीचे इमेजेस आहेत. जसं आपण दाखवत आहात की सर्वप्रथम जेव्हा आपण जे काही रिपोर्ट्स काढले होते त्यामध्ये कॅन्सर असं आजाराचं निदान दर्शवण्यात आलं आणि त्यानंतर आपण डॉक्टरांकडनं ती जे काही गाठीचं आहे ऑपरेशन करून घेतलं. परंतु त्यावेळेस डॉक्टर सांगत होते की ह्या ऑपरेशनामध्ये रिस्क आहे आणि ही गाठ पूर्ण शरीरामध्ये सुद्धा होऊ शकते. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण जे काही ऑपरेशन आपल्या आईचं केलं त्यानंतर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये काही फरक जाणवला का किंवा आपल्या आईला आणखीन काही त्रास झाला का? आईचं सक्सेसफुल ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला किमोथेरपी सजेस्ट केली होती. तर त्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो. तर माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई केमोथेरपीसाठी गेले होते. तर मी परमात्म्याला असं प्रार्थना केली होती की जर केमोथेरपी करावी लागली तर खूप अडचण येईल, कारण की त्याच्यामध्ये एका इंजेक्शनची जे कॉस्ट आहे ते कमीत कमी 5,000 ते 10,000 ते 15,000-20,000 अशी होते आणि ते कोर्स 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असं चालतो. त्याच्यामध्ये पेशंटचे पूर्ण कसे केस गळून जातात, तो पूर्णपणे वीक होऊन जातो, कमजोर होऊन जातो. तर असं खूप त्रास असतात, पेशंटला पण त्रास असतात आणि त्याच्या घरच्यांना पण. तर मी परमात्म्याला असं हृदयाने प्रार्थना केली होती की जर असं झालं तर खूप अडचण होईल, खूप त्रास होईल. तर माझी आई, माझा भाऊ आणि माझी बहीण तिन्ही ते केअर हॉस्पिटल पिंपळ सौदागरमध्ये गेले केमोथेरपीसाठी. आणि मग सकाळी मी त्यांना फोन करून विचारलं तर ते काय म्हणले की डॉक्टर आले आहेत आणि ते परस्पर चर्चा करत आहेत आणि बाकीच्यांना पण कॉल करून विचारत आहेत. असं करत मी त्यांना कॉल केला आणि परत मी ड्युटीला निघून गेलो कामावरती. कामावरून आल्यानंतर मी त्यांना परत फोन केला की केमोथेरपी झाली का? तर ते म्हणले की केमोथेरपी नाही झाली, अजून ते डॉक्टर डिस्कस करत आहेत की काय करायचं आहे आणि त्यांना काहीतरी शंका आहे. तर ठीक आहे, मी असंच संत रामपालजी महाराजांची चर्चा माझी बहीण ताईबरोबर करत होतो. तर तेवढ्यात माझी आई क्लिनिकमधून रडत रडत बाहेर आली. तर मी ताईला विचारलं की काय झालं? तर ते म्हणले की आई रडत रडत बाहेर आली आहे. तर मी त्यांना विचारलं काय झालं? तर ते म्हणले की मग आई म्हणले की संत रामपालजी महाराजांची दया झाली आणि आता केमोथेरपीची घ्यायची गरज नाही आहे. तर असं खूप मोठा जे आर्थिक आणि शारीरिक सगळं जे तोटा होणार होता ते परमात्म्याचे संत रामपालजी महाराजांच्या दयाने टळून गेला आणि आता माझी आई खूप स्वस्थ आहे आणि संत रामपालजी महाराजांनी जे सुमिरन भक्ती मार्ग दिलेला आहे त्याच्यावरती ते त्यानुसार भक्ती करत आहे आणि स्वस्थ आहे आता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, सतनामामुळे आपल्या आईची परिस्थिती आज बरी आहे आणि कॅन्सरसारख्या भयंकर अशा आजारातून ती आज बाहेर पडलेली आहे. ज्यावेळेस कॅन्सर होतं माणसाला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज यांना माणसाला फेस करावं लागतात. मुख्यतः केमोथेरपी ही आवर्जून करावी लागते. परंतु संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्या आईची केमोथेरपी ही पूर्णपणे कॅन्सल झाली आणि फक्त ती गाठ काढून जे ऑपरेशन झालं त्यातच तिला आराम प्राप्त झाला. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपण आज समाजामध्ये बरेचसे लोक कॅन्सरने, TBने आणि अशा भयंकर अशा आजाराने ग्रस्त आहेत. तर त्या सर्व पेशंटसाठी आणि जो समाज आज आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? तर माझे बंधू भगिनींना, वहिनींना प्रार्थना आहे की एकदा आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून बघा. ते जे ज्ञान सांगतात ते सर्व शास्त्र प्रमाणित आहे आणि ते जे मंत्र देतात ते भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 ते मंत्र आहेत. तेच आपण ज्यांची भक्ती करतो ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे ते यथार्थ मंत्र देतात. ज्यांचं सुमरण केल्यानंतर ते प्रसन्न होऊन आपल्याला सगळे सांसारिक लाभ देतात. ते भक्ती करून कोणताही आजार किंवा व्यसन असेल तर तो सगळा बरा होतो. काही शारीरिक, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक सगळे लाभ ह्या शास्त्रांकडून भक्ती केल्याने सगळ्या प्राप्त होतात. आपण सगळे आता शिक्षित आहेत. माझ्या सगळ्यांना प्रार्थना आहे की
काही दिवस फक्त संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका व त्याच्यावरती विचार करा. आपल्या समाजातली जे काही गरज आहे, संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी नियम बघा काय आहेत. कोणतेही व्यसन करायचं नाही आहे, कोणताही जीवहिंसा करायची नाही, कोणत्याही व्यसनामध्ये सहभागी करायचा नाही. प्रत्येक परणारी स्त्रीला आईची आणि बहिणीच्या नजरेने बघायचं आहे. कोणताही धर्म किंवा जातीभेद करायचा नाही. म्हणजे जे आपल्या समाजाची जी गरज आहे तेच संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेण्यासाठी नियम आहेत. तर खूप एक स्वच्छ समाज निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि एक शिक्षित समाज होण्याचे नाते मी असं सगळ्यांना प्रार्थना करतो की आपण एकदा संत रामपालजी महाराजांचा सत्संग अवश्य बघा आणि संत रामपालजी महाराजांकडून निःशुल्क नामदीक्षा घेऊन आपला मानव जन्म सार्थक करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे. ते जे काही भक्तिविधी देत आहेत ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे. तर ते प्रत्येक मानव समाजाने आज ते भक्तिविधी स्वीकारायला हवी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांचे ज्ञान जे आहे ते वेगवेगळ्या TV चॅनल्सवरती येतो. तर जेव्हा ते सत्संग चालतं तेव्हा खाली एक पट्टी चालते, त्याच्यावरती काही संपर्क सूत्र दिलेले असतात. त्या नंबरवरती कॉल करून संपर्क करून आपण निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकतात. तसं संत रामपालजी महाराजांच्या दयाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे. तर तिथून आपल्याला ते नामदीक्षा निःशुल्क भेटू शकते. धन्यवाद सदसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.